कॉलेज स्टुडंट आला माझ्याकडे. मी लठ्ठच दिसतो असं त्याची कंप्लेंट होती. काय सर्जरी केली असेल? आपण एखाद्या व्यक्तीच्या पूर्ण शरीराचा भास घेतो, त्याचा चेहरा गोल आहे असा भास होतो आणि त्याचा आपल्या अख्ख्या आयुष्यावरती परिणाम होतो. तर हे ॲक्च्युली इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्या पुढच्या भविष्यामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये. एक गंमत सांगतो. एक कॉलेज स्टुडंट आला माझ्याकडे. तो तसा बारीकच होता अंगकाठीनं वगैरे, पण तो काय म्हटला की त्याचा चेहरा गोल आहे आणि त्याला चेहरा गोल नको होता. सगळे त्याला गोलू गोलू म्हणायचे. तर कितीही वजन कमी केलं तरी माझा चेहरा गोल असलेला काय बारीक होत नाही आहे, मी लठ्ठच दिसतो असं त्याची कंप्लेंट होती. मग मी त्याला बघितलं, त्याला असेस केलं, तर त्याला मी समजावलं आणि सर्जरी करूया म्हणून ठरलं. आणि त्या सर्जरीनंतर तो बारीक झाला. काय सर्जरी केली असेल? तर मी त्याच्या नाकाचा आकार बदलला. कारण कसं आहे की नाक हे चेहऱ्याच्या मध्ये असतं आणि फक्त नाकाच्या आकारावरनं आपण एखाद्या व्यक्तीच्या पूर्ण शरीराचा भास घेतो किंवा चेहऱ्याचा भास घेतला जातो. तर त्या मुलाला काय होतं की नाकाच्या सेंटरला नाक जे होतं ना, हा असा गोळा असल्यासारखा होता, गोल होतं हे. हे गोल असल्या कारणानं त्याचा चेहरा गोल आहे असा भास होतो त्याला. आणि म्हणून त्याच्या आम्ही नाकाचा आकार बदलला, ज्याच्यामध्ये त्याला बारीक शेंडा दिला, पूर्ण नाक असं धारदार नाक बनवलं, हाईट जराशी वाढवली, नाक जरासं बसकं होतं आणि नाक असा समोर असं गोल होता. तर त्याला आपण जरा नाकाची हाईट वाढवली आणि नाकाच्या शेंड्याला उचलून घेतलं आणि टोकदार नाक बनवलं. आणि त्याच्यानंतर सगळ्यात त्याला कमेंट करायला लागलं की तू बारीक दिसायला लागलीस. तर नाक हे चेहऱ्याच्या मध्यावर असतं. आर्किटेक्चरमध्ये शिकवलं जातं की जर का एखादी भिंत आहे त्याला उंच दिसावी असा भास निर्माण करायचा झाला तर त्याच्या सेंटरमध्ये एक उभी फ्रेम लावतात किंवा उभे पट्टे मारतात. जर करता एखादी भिंत जास्त रुंद दिसावी तर त्याच्यावरती आडवे पट्टे मारले की ती जास्त रुंद दिसते. तसंच मनुष्याच्या चेहऱ्यावरती सगळ्यांचे चेहरे उभे असतात, पण मनुष्याच्या चेहऱ्यावरती मध्यभागामध्ये नाक असतं आणि नाकाचा आकार ठरवतो की एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्याचा भास चौकोनी आहे का किंवा गोल आहे का किंवा उभा आहे का. तर बऱ्याच वेळेला मुलींना उंच दिसायचं असेल तर त्यावेळेला त्यांचं नाक जर करता बारीक आणि लांब केलं की ती मुलगी उंच आहे किंवा तो मुलगा उंच आहे असा भास निर्माण होतो. नाकाची हाईट वाढवली की डोळे आणि नाकामधलं अंतर वाढतं आणि त्याच्यामुळे एक डेप्थ येते डोळ्यांना आणि त्याच्यामुळे व्यक्ती जास्त इंटेलिजंट आहे असा भास होतो. त्याचा ॲक्च्युअल इंटेलिजन्सशी काही संबंध नाही. तर तशाच रीतीने जर का आपण नाकाचा शेंडा जाड असेल, ढेपरं नाक असेल, ज्याला आपण ढेपरं नाक म्हणतो मराठीत, तर त्याला आपण जर का बारीक धारदार केलं की असं वाटायला लागतं की त्याला तो बारीक झालाय किंवा उंच झालाय, अशा प्रकारे कमेंट होतं. तर जेव्हा ही रायनोप्लास्टी सर्जरी होते, नाकाची सर्जरी आपण जेव्हा करतो, तर लोक असं कोणी म्हणत नाही की बाबा तुझं नाक वेगळं दिसायला लागलं, असं कोणीच म्हणत नाही. त्यांना कसे कमेंट्स मिळतात, तर तू बारीक दिसायला लागली आहेस, तू उंच दिसायला लागलेला आहेस, जास्त स्मार्ट दिसायला लागलेला आहेस. तर एक आमचे डॉक्टर मित्र आहेत, त्यांच्या मिसेस होत्या, त्यांच्या सासूबाई दुबईला गेल्या, 6 महिन्यासाठी गेल्या आणि परत आल्या तर बघतात की सुनबाई एकदम स्मार्ट दिसायला लागल्या. त्यांना समजलंच नाही की काय केलेलं आहे. तर त्यांनी रायनोप्लास्टी करून घेतलेली तेवढ्यामध्ये. तर अशा रीतीने फक्त नाकाचा आकार बदलल्याने अख्खं व्यक्तिमत्व बदलून जातं आणि ह्याच्याने लोकांच्या आयुष्यावरती प्रचंड परिणाम होतात. करिअर म्हणजे एका मुलाचं तर असं होतं, त्याचं करिअर एवढी मोठी झेप घेतली की तो कॉन्फिडंट झाला. कारण सर्वात जास्त आपला चेहरा आपण स्वतःच बघतो आरशामध्ये. तर आपल्या चेहऱ्यामध्ये काही बदल घडला तर त्याचा आपल्या मनावरती खूप परिणाम होतो आणि त्याचा आपल्या अख्ख्या आयुष्यावरती परिणाम होतो. म्हणून कॉस्मेटिक सर्जरी ही एक नुसतं छान दिसणे किंवा शौक आहे म्हणून करणे हे नाही आहे. तर हे ॲक्च्युली इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्या पुढच्या भविष्यामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये.